हॅलो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता बघा रेडीमेड रांगोळीचा। तर त्या रांगोळी बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य असतं ते साहित्य मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। म्हणजे जर तुमची इच्छा असेल तुम्हाला रांगोळ्या बनवायच्या असतील तर हे जे साहित्य आहे खूप असं कमी पैशामध्ये लागतं, जास्त काही खूप जास्त महाग नाही आहे किंवा तुम्हाला अफोर्ड करू शकणार असंही गोष्टी नाही आहे। तर मी तुम्हाला आधी साहित्य सांगते। तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला ही लागणार आहे म्हणजे OHP शीट। याला OHP शीट म्हणतात। एकदम पॉलिथिनसारखी असते, थोडीशी कडक असते आणि थोडीशी मऊशार पण असते। तर मी तुम्हाला दाखवते बघा, एकदम अशी थिन एक पॉलिथिनसारखं असतं त्यामध्ये आणि खूप स्वस्त आहे। ह्या जे पॉलिथिन दिसते याच्यामध्ये तुम्हाला 30 रुपयामध्ये 5 शीट मिळतात आणि खूप साऱ्या तुमच्या रांगोळीसुद्धा कंप्लीट होतात त्यामध्ये। तर माझ्याकडे ना मी हे काढायचा प्रयत्न करत होते पण ना बारीक असल्यामुळे ते निघत नाही। पण माझ्याकडे ना एक वरी होती जी मी वरती होती मी जी काढून ठेवलेली होती। तर बघा हे अशा प्रकारे असतं, ते एकदम पातळ अशी थिन अशी शीट असते। म्हणजे आपला जो फेविकॉल असतो की नाही तो चांगल्या प्रकारे स्प्रेड होतो। त्यानंतर बघा हे ब्रश लागणार आहे आपल्याला। एक जो असतो असा चापट ब्रश आपल्याला लागणार आहे आणि एक असा पॉइंटरवाला ब्रश आपल्यासाठी लागतो, म्हणजे 2 ब्रश। आणि हे काही नाही जास्त काही महाग नाही, 10 रुपयामध्ये तुम्हाला हे ब्रश मिळून जातील। त्यानंतर हा फेविकॉल लागणार आहे आपल्याला। फेविकॉलच्या नंतर बघा हे मास्किंग टेप लागतं, म्हणजे जे न्यू बिगिनर आहे ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी गरजेचं आहे मास्किंग टेप, अदरवाईज काही गरज नाही। त्यानंतर मग हे जे मार्कर पेन लागते आपल्याला, एक बारीक पॉइंटरची असेल तर ती वापरा, नाहीतर ही जाडी असेल तुमच्याकडे तर तीही चालेल। त्याच्यानंतर बघा हे जे ॲक्रेलिक कलर्स आहेत हे आपल्याला लागणार आहेत। मला हा 100 रुपयाला पूर्ण बॉक्स मिळून गेला। तुम्हाला जर फक्त आपल्याला जास्तीत जास्त गरज म्हणजे पडते ती हे काळा रंग आणि एक व्हाईट असतो त्याची गरज पडते। पण आणि एक बॉटल मला वाटतं 25 का 24 असं काहीतरी रुपयाला मिळते ती बॉटल। पण मग मला हा पूर्ण बॉक्सच मिळाला 100 रुपयामध्ये, मग मी ते घेऊन आले। तुम्ही फक्त एक कलर जरी ब्लॅक किंवा व्हाईट तुम्हाला जो आवडेल तो घेऊन आलात तरी चालेल, असं काही नाही की एवढा पूर्ण बॉक्स लागेल तुम्हाला। फक्त सिम्पली तुम्ही एक व्हाईट आणि एक ब्लॅक कलर घेऊन या आणि आउटलाईन करण्यासाठी आपल्याला लागतो तो मेन म्हणजे। आणि जर तुम्हाला आउटलाईन करायचीही नसेल तर ते सुद्धा लागत नाही, काही गरज नाही। त्याच्यामध्ये हे असे 5-6 वेगवेगळे कलर आलेले आहेत, रेड, ब्ल्यू, ग्रीन, असे 2-4 कलर आले त्याच्यामध्ये डिफरंट। त्याच्यानंतर ही अशी छोटीशी एखादी डब्बी असू द्या फेविकॉल पाणी आपल्याला मिक्स करण्यासाठी। आणि ॲज युज्युअल रांगोळ्या काढायच्या त्याच्यानंतर म्हणजे तर आपल्याला खूप जास्त असे रांगोळीचे कलर्स लागणार आहेत। खूप जास्त नाही लागत क्वांटिटीमध्ये, फक्त चॉईस पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा ग्रीन कलरमध्ये शेडिंग भरण्यासाठी वेगवेगळे 2-3 ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, येल्लो कलर, रेड, म्हणजे असे 7-8 कलर असले की नाही म्हणजे मग कसं रांगोळी छान दिसते। तर अशा प्रकारे तुम्हाला कलर्स लागणार आहेत। तर हे असं साहित्य तुम्हाला घ्यावं लागेल।